मित्रांनो नमस्कार, मी मोहसिन खान आपल्या समक्ष. ज्या पद्धतीने लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्या येथील खरोळा या गावामध्ये त्या छोट्या छोट्या मुलांना चोरीचा आळ घालून त्यांच्यावरती ज्या प्रकारे मारहाण करण्यात आली ती कितपत योग्य आहे. जर एखाद्या लहान मुलानं चोरी केलेली त्याला कायदा आहे, कोणीतरी त्याच्यावरती आरोप केले असतील, काही केले असतील, काहीतरी चोरी वगैरे केली असतील, कुणाला खून तर केला नाही, दरोडा नाही घातला, काही नाही केलं, छोटं मोठं काहीतरी असेल आणि बालिश आहेत, छोटे छोटे मिशीचे केस सुद्धा त्यांच्यावरती नाही, आणि त्यांना बांधून या प्रकारची मारहाण करणे ही कितपत योग्य आहे. पोलीस प्रशासनाने याच्याकडे गंभीर लक्ष द्यावं, गंभीर दखल घ्यावी आणि ज्या पद्धतीने जे नीचपणा, जे हलकटपणा, निर्लज्जपणा त्या गावकऱ्याच्या काही गावगुंडांनी केलेला आहे, त्यांच्यावरती तशाच प्रकारची कारवाई केली पाहिजे. त्या पोरांची मॉब लिंचिंग झाली असती तर त्या पोरांचं काहीतरी बरं वाईट झालं असतं, त्याला जबाबदार कोण? एक समूह युवकांचा, ते मुलं असं चिमटा जरी काढला तर ते तिथून हल्ले नसते, त्यांना बांधून जसं की कुठले तरी दरोडेखोर आहेत, जणू काहीतरी त्यांनी खूप मोठं काहीतरी कांड केलेला आहे असंही नव्हतं. छोटी मोठी चोरीचा आळ होता आणि त्या आळेला त्या परीनं ज्या पद्धतीने जे केलेलं आहे ते खरंच मला वाटते ते निंदनीय आहे. मला वाटतं लातूर जिल्हा पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित कॉम्प्रोमाइजचा नाही, म्हणजे यांनी केस केली तर त्यांनी ही केस करायची, ह्यांचे 2 मध्ये टाकले तर त्यांचे 2 मध्ये टाकायचं असं नाही. काय ते वस्तुस्थिती पाहावी आणि वस्तुस्थिती पाहून ज्या पद्धतीने त्या लेकरांना मारहाण झाली, अरे कोणाचं मन म्हणेल, कोण बोलेल? अहो छोटस बाळ असलं तर तुमचं आमचं थोडं म्हणजे काळीच फाट, तुम्ही बांधून मारताय. हे माणसाची अवलादी नाहीत, ही डुकराची अवलादी आहेत, कुठलं तरी जनावर आहेत, हे जनावरी चांगली नाहीत. अशा नीच माणसांवरती कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा लातूर शहरामध्ये याचा निषेध म्हणून नोंदवण्यात मोठ्या स्वरूपात येईल. याची दखल संबंधितांनी घ्यावी. धन्यवाद.